कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं। सॉल्यूशन तो मिला तो जाना, क्वेश्चन क्या था पता नहीं। कंफ्यूजन कंफ्यूजन कंफ्यूजन। मित्रांनो, जर तुम्ही थकलेला असाल यूट्यूबवर कित्येक तर व्हिडिओ बघण्यासाठी, हाऊ टू फाइंड पॅशन, व्हॉट इज अवर पर्पज ऑफ लाईफ, तर हे व्हिडिओ तुमचं सगळं अंत करेल. तुमचा अंत नाही करणार, ते प्रश्नाचा अंत करेल. हाऊ टू फाइंड युअर पर्पज, हाऊ टू फाइंड मिशन ऑफ यू, खूप सारी काही. तर एक मोठं श्वास घ्या, निवांत बसा. आपण डायरेक्ट आज कन्क्ल्युजनला येऊ. ह्याच्या पुढं तुम्हाला कोणतेही व्हिडिओ बघायची गरज नाही. हाऊ टू फाइंड पर्पज ऑफ माय लाईफ, दिस इज टुडेज टॉपिक. हाऊ टू फाइंड पर्पज ऑफ आवर लाईफ. आपलं ध्येय, आपलं एक, आपण का आलो हे पर्पज कसं फाइंड करू शकतो आपण. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअरिटी भेटेल की आपण कसं करू शकतो. चला तर सुरू करूयात. पहिली गोष्ट, तुम्हाला पर्पज फाइंड करण्यासाठी तुम्हाला तुमचं सक्सेस डिफाईन करावं लागतं. सगळ्यांसाठी सक्सेस वेगवेगळा असतं. जर उदाहरण घ्या, एक पर्सन, एक पर्सन आहे, एक राम आहे, एक श्याम आहे. रामच्या डेफिनेशन ऑफ सक्सेस काय आहे? मला स्वतःचा व्यापार करायचा, मला स्वतःचा बिझनेस टाकायचा आणि त्याला स्केल करणार. श्यामचं काय? मला चांगले ग्रेड्स घ्यायचे, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून डिग्री करायची आहे, MBA डिग्री करायची आहे, खूप सारं शिकायचं आणि हाय पेईंग जॉब मिळवायची. तर दोघांचं सक्सेस वेगवेगळं असतं. सेम वे माझं सक्सेसचं डेफिनेशन वेगळं असणार आणि जे तुम्ही आहात, जे तुमचं सक्सेसचं डेफिनेशन वेगळं असतं. आता 1 मिनिट पॉज करा व्हिडिओला, डोळे बंद करा. हो, कट सर्दी झाली जरा. चला परत 1 मिनिट करा, डोळे बंद करा, श्वास घ्या, मोठे श्वास घ्या, सोडा. स्वतःला विचारा की आपण काय करायला आलो या जगात. काहीतरी आवडत असेल, असं पर्पज ऑफ लाईफ. एक प्रश्न विचारा, मरताना मी आता जे जगायला लागलो, आता जसं चाललंय तसंच मी मरताना सुखी राहील का? मी मरताना एक सॅटिस्फॅक्शन घेऊन मरेल का? हे प्रश्न विचारा स्वतःला. जर आतून आन्सर नाही येत असेल ना, तर बदला, तुम्हाला बदलावं लागेल. तर आन्सर येस आहे, गुड, कीप गोइंग ऑन, तुम्ही चांगलं करत आहात. हे झालं पहिलं. तर दुसरं, मी हे इकिगाई बुकमध्ये वाचले. 4 प्रिन्सिपल असते जे तुम्हाला आवडतंय, जे तुम्हाला पैसे नाही दिलं तरी करू शकता, ज्याची डिमांड आहे. अजून चौथं, जे तुम्हाला करायला कंटाळ येत नाही, ते आहे तुमचं पॅशन, ते आहे तुमचं आवड, ते आहे तुमचं काम. तुम्ही तसलं काम निवडा. तुम्ही भले काही पिऊन जरी असाल तरी पण तुम्ही जर तुमच्या पिऊनमध्ये असं खुश आहात, तुम्हाला करू वाटतं, तर यू आर सक्सेस. यात मेन गोष्ट काय? खुश राहणं. असं नाही की कॉर्पोरेटला गेलो आपण 9 to 5 करत आहोत, नंतर टेन्शन दिवसभर, अजून आल्यानंतर पण कामाचं टेन्शन, हे ते, बॉस असं म्हणणार, मॅनेजर तसं म्हणणार, हे बाजूचे माझं चुगली करणार,
हे 2 डिपार्टमेंट सोडून त्यांनी माझं काम करून देणार नाही, माझे क्लायंट्स ओरडणार. असं जर तुम्ही विचार केला, तुमच्यासोबत असंच होतंय. विचारांची एक फ्रिक्वेन्सी असते, हेच द सिक्रेट मुळं. जर विचार बदला, तुमचं पूर्ण जीवन बदलेल. अँड इट्स जस्ट नॉट अ कोट. बाय चेंजिंग युअर डेली हॅबिट, and thoughts, you can actually change your whole life. It has that much of impact. So third thing, start creating content, bro. What? content creation चालू करा. कॅमेरा उघडा, तुमच्याकडे कसलाही कॅमेरा असो. बारका फोनला पण आता कॅमेरा यायला लागलेत, कीपॅड वाले. त्यांना पकडून व्हिडिओ बनवा. याच्यात जास्तीत जास्त काय होईल? एकतर कोण बघणार नाही, रीच कमी येईल, पण तुम्हाला खिशातलं तर काय घालावं लागणार नाही. हॉटस्पॉट काय दुसऱ्याचं, करा अपलोड, व्हिडिओ करा तुमच्या मोबाईलनी. पण व्हॉट इज द बेनिफिट ऑफ क्रिएटिंग कॉन्टेंट? कॉन्टेंट क्रिएशनचे फायदे काय आहेत? सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ इमेज, कम्युनिकेशन स्किल खूप चांगलं होतं. स्वतःला आपण एक्सप्रेस चांगल्या पद्धतीने करू शकता. 5वं म्हणणार येणार की आपल्याला लोक ओळखतात, त्यामुळं नेटवर्किंग वाढतं. आणि ते लास्टली आपल्याला लोकातच राहायचं आहे, लोकातच काम करायचं आहे. आपण एक सामाजिक प्राणी, सोशल ह्युमन. तर जर आपल्याला लोकच साथ दिले तर किती चांगली सुपर पॉवर आहे ते. आपण आपलं जे एज असतंय, ज्यानं आपण डिफरन्शिएट होऊ शकतो, रादर दॅन फक्त स्टडिंग, फक्त येणं, कॉलेज बसणं, 75% अटेंडन्स करणं, असाइनमेंट लिहिणं, कंप्लीट करणं, जर्नल लिहिणं, ते कंप्लीट करणं, लॅब मॅन्युअल, हे ते काहीही उपयोगाचं नाही तुमच्या समोरच्या जीवनात. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, स्किल्स दॅट आर टू बी टॉट आर नॉट गोइंग टॉट. याचाच अर्थ जे सर्वात गरजेचे स्किल्स आहेत ते आपल्याला कोणी शिकवतच नाही. कम्युनिकेशन स्किल्स, दुसऱ्या जेंडरशी कसं बोलावं, कसं वागावं, सेम एकदम बेसिक थिंग्स. हँडचेक कसं करावं, ड्रेसिंग सेन्स आपलं कसं असावं, हे खूप सारे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. तेच जाऊन समोर बिग इम्पॅक्ट क्रिएट करते. अजून मोठ्या लोकांसोबत कसं थांबावं, असं थांबाव की कसं बसताना असं बसाव, का असं बसाव, का असं हे करून बसाव, का असं बसाव, का आपल्याला कोणी शिकवलंच नाही ना. हेच तर प्रॉब्लेम आहे. अजून त्याहून मोठी गोष्ट काय, आपण शिकलो नाही. यूट्यूबवर किती सारं कॉन्टेंट अवेलेबल आहे, आपण कधीच ट्राय करत नाही. सारखं दुसऱ्यांना म्हणतो की मला येत नाही, मी करत नाही. अरे त्यातलंच मी आहे. मी असं काय एवढं महान नाही, कुठलं पंतप्रधान नाही, कुठलं राजा नाही, कुठलं दूध का धुलावा नाही. अरे तुमच्यातलंच आहे मी. फक्त एक रिअलायझेशन झालंय मला की केलं पाहिजे रे, काय तर केलं पाहिजे, नाही तर खूप अवघड आहे. या दुनियात टिकायचं म्हणलं, सगळे आपल्याला खाली ओढणारे आहेत. फक्त आपल्याला त्यांच्या खाली न जाता आपल्याला वर जायचं. ते कसं म्हणतात, वरनं वस्तू खाली फेकली, ते खाली फेकायला जास्त श्रम लागत नाही, जास्त काम लागत नाही. पण खालून वर जायला खूप श्रम लागतो, खूप कष्ट लागतो. तसंच एंड करूयात आपल्या या पॉडकास्टनी. मग तुम्हाला समजलं असेल की
बघा मी एक फोकस्ड वे नव्हतो, इकडचं पण कव्हर केलं, तिकडचं आत्र तत्र सर्वत्र इथे भेटेल अथर्वकडे. तर कन्फ्युजन क्लिअर झालं असेल, पॅशन कसं ओळखायचं, सक्सेस कसं ओळखायचं. कॉन्टेंट क्रिएशन व्हिडिओ बनवून टाका, तुम्हाला कळेल. अजून कोणत्याही प्रश्नाचं उत्तर बाहेर कुठंही नसतं, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असतं हृदयात, डोक्यात, विचारात. तर तुम्हाला समजला असेल आजचा व्हिडिओ. तर कसं वाटलं मला नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. मी कसं थांबा फार जामच सर्दी झालंय दिसतंय. चलो, तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे कसं वाटलं. आंबा परत सो वी आर गुड टू गो. तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे आजचं व्हिडिओ कसं वाटलं. अजून मी असेच जावावं का, मी फुल फोकसमध्ये जावावं जसं पूर्ण सगळे यूट्यूबर करतात. एक पॉईंट आम्ही सगळे एक पॉईंट मी कव्हर करणार, पण बाजूचे पण स्कॅटर करत जाणार, की थोडं इकडचं पण उचललं, थोडं तिकडचं पण उचललं, का बरं, तुम्हाला रेफरन्स देण्यासाठी. तर हे नक्की सांगा मला, मी कोणतं स्ट्रॅटर्जी म्हणल्यावर सगळं फोकस्ड ए किंवा सगळं काही कव्हर करून बी. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी मनपूर्वक धन्यवाद, आभार. मित्रांनो, तुम्हाला वरण्याची जबाबदारी माझी. हे काय संसार आहे त्यात पडणार नाही. वी आर सिंगल अँड सिंगल फॉर लाईफ, नॉट सिंगल फॉर जस्ट 25 years, 26 years. I will be single forever for my life, and you all are my sons, are my daughter, are my wife, everyone bro. देशासाठी समर्पण, देशांसाठी, युथसाठी. स्वामीनारायण देव. जय स्वामीनारायण.